नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी श्रावणी सोमवार देखील आलेला आहे आणि या संधीचा आपण उपयोग करून आपण काही वस्तू ज्या असतात, ज्या कृष्णाला प्रिय असतात, त्यापैकी एक वस्तू जरी आपण घरी आणली तर आपली आर्थिक प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये भरभराट येईल. तर या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला तर मग सुरुवात करूयात. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचे हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा आपण ओळखतोच. यामध्ये श्रावणी सोमवारी आपण शिवाची विशेष सेवा करतो. त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये विविध सण येतात. म्हणजे सुरुवातीला नागपंचमी येते, त्याच्यानंतर आपण दर शुक्रवारी जिवतीचं पूजन करत असतो. त्यानंतर रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा हा सण येतो. त्याच्यानंतर जो येणारा सण आहे तो श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा त्याला आपण गोपाळकाला देखील त्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतो. तर श्रीकृष्ण भगवानांचाच म्हणजे विष्णू भगवानांचा देखील हा सण अति उत्साहाने श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो. तर यावर्षी 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि याच दिवशी आणखीन एक दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रावणी सोमवार आलेला आहे. तर हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी आपण शिवशंभोंची त्याचप्रमाणे विष्णू भगवानांची सेवा करू शकतो. हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे छोटेसे रूप म्हणजे आपल्या देवघरात असलेले जो बाळकृष्ण आहे त्याची आपण विधिवत पूजा करतो. काही ठिकाणी मंदिरात देखील आपण जाऊन पूजा करतो. जन्माष्टमीला आपण जे श्रीकृष्णाची पूजा करतो त्याचे आपल्याला खूप असे पुण्य मिळते. त्याचप्रमाणे एक प्रकारे आपण भगवान विष्णूंची सेवा करतो. यामुळे आपल्या घरातील आशीर्वाद वाढतात, आपल्या घरामध्ये सुख शांती येते, आपल्या घराची समृद्धी होते आणि श्रीकृष्णाकडून सुख आणि समृद्धीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. जन्माष्टमीपूर्वी काही गोष्टी जर आपण घरामध्ये आणल्या तर आपले नशीब बदलू शकते. त्यामुळे यावर्षी 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण आपण साजरा करणार आहोत. आपण या दिवशी या वस्तू घेऊ शकतो किंवा त्याच्या आदल्या दिवशी जर आपण ह्या वस्तू आणल्या आणि त्याची विधिवत जन्माष्टमीच्या दिवशी पूजा केली तरी आपल्याला ते फायदेशीर ठरेल. तर आपण कोणत्या अशा गोष्टी आणणार आहोत आणि आपण त्यातली कोणतीही एक जरी गोष्ट आणली तर त्याचे आपल्याला शुभफळ मिळणार आहे आणि श्रीकृष्ण भगवान म्हणजेच विष्णू भगवानांचा आपल्यावरती आशीर्वाद राहणार आहे. तर आपण पहिली गोष्ट पाहूयात की मोरपंख किंवा मोरपीस आपण म्हणतो. तर भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे खूप प्रिय आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटात नेहमी मोरपीस लावतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मोराची पिसे आपण घरात या दिवशी आणायची आहे. तर त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि मोराची पिसे घरात असेल आपल्या म्हणजे देवघराच्या इथे आपण अवश्य ठेवतो मोरपीस. तर हे त्याचं कारण आहे की त्यामुळे आपल्या घरातील जी संकटे असतात ती दूर होतात. तर दुसरी गोष्ट आहे तुळशीचे रोप. आता जर आपल्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे रोप असतं, आपण रोज तुळशीची पूजा करतो, मात्र जर काही कारणाने आपलं रोप नसेल, जळून गेलं असेल किंवा आपल्याला आता नवीन तुळशीचं रोप आणायचंच आहे तर आपण अवश्य जन्माष्टमीच्या दिवशी आणायचं आहे. त्या तुळशीच्या रोपाची विधिवत पूजा करायची आहे. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची आपण पूजा करतो. तुळशीचे रोप आपण देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतो आणि तुळशीला आपण हरिप्रिया म्हणून ओळखतो, म्हणजे विष्णू भगवानांची अतिशय प्रिय वस्तू असते. त्याच्यामुळे आपण जर घरात तुळशीचे रोप ठेवले तर धनधान्यांची नेहमी भरभराट राहते. याशिवाय नकारात्मक ऊर्जा ज्या असतात, ज्या गोष्टी असतात त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणजे साधारण आपण तुळस असते ती आपल्या अंगणामध्ये लावतो, त्यामुळे आपल्या ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात त्या तिथेच रोखल्या जातात. त्यामुळे आपण जर ही तुळस जन्माष्टमीच्या दिवशी आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये लावायची आहे. आपण आपल्याला जर गॅलरीमध्ये असेल तर आपल्या कुंडीमध्ये लावायची आणि दररोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती राहते. तर नक्की आपण तुळशीचं रोप देखील या दिवशी आणू शकतो.
पुढची वस्तू आहे शंख. तर शंख हा याच्यामध्ये श्री विष्णूंचा वास असतो, आपल्याला हे माहिती आहे. त्यामुळे जर आपल्याकडे शंख नसेल आपल्या देवघरामध्ये, तर या दिवशी आपण हा शंख आणू शकतो. हा अतिशय उत्तम दिवस आहे शंख घरात आणण्यासाठी. तर हिंदू धर्मात शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे घरात शंखनाद केल्याने सुख शांती येते. त्यामुळे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी शंख आणू शकतो. आणि हा शंख जर आपण दक्षिणावर्ती शंख आणला म्हणजे तो वाजत नाही, मात्र तो आपण पूजेसाठी वापरू शकतो. तर हा शंख आपण अवश्य आणू शकतो आणि त्याची यथाविधी पूजा करून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण शंख आणायचा आहे. पुढची गोष्ट आहे बासरी. तर आपण बासरी म्हटलं की आपल्याला श्रीकृष्ण आठवतात, म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांच्यासोबत असलेली राधा. तर बासरी ही श्रीकृष्ण भगवानांचे एक ओळख आहे. आणि आपल्याला माहिती आहे की गोपिकांमध्ये रासलीला करतानाचे श्रीकृष्ण बासरी वाजवतात. त्याच्यामुळे मंत्रमुग्ध होणारे जे त्यांचे बांधव आहेत किंवा त्यांचे जे मित्र आहेत ते आपण नेहमीच फोटोमध्ये पाहतो. तर बासरी ही श्रीकृष्ण भगवानांची अत्यंत प्रिय आहे. आणि त्यामुळे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बासरी जर आपण आणली आणि ती सजवली, तर बासरी ही घरात आपण ठेवली तर ती खूप शुभ मानली जाते. यामुळे घरात शांतता कायम राहते. जन्माष्टमीच्या दिवशी आपण बासरी आणायची आहे आणि ती जर आपण वाजवली तर आपली अडकलेली कामे पूर्ण होतात. त्यामुळे आपण बासरी देखील जन्माष्टमीच्या दिवशी घरी आणू शकतो. पुढची गोष्ट आहे की गाय आणि वासरूची मूर्ती. तर शक्यतो आपल्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती असते. मात्र जर आपल्याकडे काही कारणास्तव आपण गाय वासरूची मूर्ती घेतली नाही, तर आपण या दिवशी अवश्य जन्माष्टमीच्या दिवशी गाय वासराची मूर्ती घेऊ शकतो. आपण शक्यतो गवारी बारस म्हणजे गोवत्स बारसच्या दिवशी, म्हणजे दिवाळीचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी देखील गाय वासराची मूर्ती खरेदी करू शकतो. मात्र जन्माष्टमी देखील अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी देखील आपण गाय वासराची मूर्ती खरेदी करू शकतो. श्रीकृष्णाला गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे. आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण हे ग्वाला म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मेंढी पाळतात त्याच्याप्रमाणे जे गाय पाळतात त्यांचं काम श्रीकृष्ण भगवान करायचे. त्यामुळे त्यांना गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे. असे म्हटले जाते की श्रीकृष्ण यदुवंशी असल्याने ते गायीचे पालन करून त्यांची सेवा करायचे. घरात गायी आणि वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी वाढते. आपल्या मुलांबरोबर आपले जे नातं आहे ते अगदी दृढ होतं. आपल्यामध्ये काही जर समस्या असतील, आपल्या मुलाचं आपलं आईबरोबर वडिलांबरोबर पटत नसेल, तर आपण नक्की हा उपाय करायचा आहे. या दिवशी गाय वासराची मूर्ती आणायची आहे. आपण ती पितळेची आणू शकतो किंवा मातीची किंवा आपण शोसाठी जी आणतो ती आणली तरी चालेल आणि तिची पूजा करायची आहे. आपण निश्चितच आपल्या नात्यांमध्ये फरक पाहू शकतो. पुढची गोष्ट आहे की झोपाळा. श्रीकृष्ण हे एक लहान बाळकृष्ण म्हणून त्यांना नेहमी आपण झोपाळ्यात बसवतो. त्यांचा जन्म देखील आपण झोपाळ्यात बसवूनच म्हणजे जी जन्माष्टमी आहे ती साजरी करतो. त्यामुळे लड्डू गोपाळाला झोपाळा खूप आवडतो. जन्माष्टमीच्या दिवशी आपण जर झोपाळा विकत घेतला आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या घरातले जे देवघरातले बाळकृष्ण आहे ते ठेवायचे आहेत आणि त्यांची विधिवत पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. आणि ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांना अपत्याची प्राप्ती होते, आर्थिक प्रगती होते, आपली घरामध्ये धनाची भरभराट होते. तर आपण हा देखील उपाय किंवा ही गोष्ट देखील आपण जन्माष्टमीच्या दिवशी आणू शकतो. पुढची गोष्ट आहे की वैजंती माळा. वैजंती माळेत देवी लक्ष्मीचा वास असतो. वैजंती माळा विकत घेऊन जन्माष्टमीच्या दिवशी घरी आणल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील ज्या आपल्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात आणि आपली आर्थिक प्रगती होते. सगळ्या आपल्या जे धन येण्याच्या वाटा असतात त्या मोकळ्या होतात. तर त्या अशा प्रकारे आपण वैजंती माळा देखील आणू शकतो. पुढची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, साधारणतः प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते. मात्र काही कारणास्तव ती नसेल किंवा आपली मूर्ती खूप जुनी झाली असेल किंवा भंगली असेल किंवा काही वेळेस काही मूर्त्या अशा तुटल्यासारख्या होतात, म्हणजे नाक कोणाचं जातं किंवा काही भंगतात मूर्ती. तर अशा वेळी आपण ती मूर्ती म्हणजे देऊन दुसरी नवीन मूर्ती या दिवशी घेऊ शकतो. म्हणजे या दिवशी आपल्याला जर श्रीकृष्णाची नवीन मूर्ती
घ्यायची असेल तर आपण जन्माष्टमी हा अतिशय शुभ मुहूर्त आहे, तर या दिवशी आपण ही मूर्ती घरी आणू शकतो आणि बाळकृष्णाची यथाविधी पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना केली तर सुख शांती नेहमी टिकून राहते. तर अशा वेळी आपण बाळकृष्णाची मूर्ती आणू शकतो. आणि अतिशय महत्त्वाची आणि श्रीकृष्णांना आवडीची गोष्ट म्हणजे खडीसाखर आणि दही भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य श्रीकृष्ण भगवानांना दाखवायचाच आहे, कारण तो त्यांना अतिशय प्रिय आहे. असे केल्याने घरात आर्थिक तंगीचा सामना आपल्याला करावा लागत नाही आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते. तर अशा प्रकारे 26 ऑगस्ट रोजी येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण विशेष या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या आपली कोणती गोष्ट आणायची आहे, तर त्यातली कोणतीही एक गोष्ट किंवा एक वस्तू जरी आपण घरी आणली तरी आपल्या घराचे गोकुळ होईल, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचप्रमाणे श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण शंभूंची पण विशेष सेवा करायची आहे. जलाभिषेक, दुग्धाभिषेक करायचा आहे. आणि या जन्माष्टमीच्या दिवशी सोमवार आणि जन्माष्टमी असल्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शिवांचे दोघांची कृपा आपल्यावर प्राप्त होईल, आपली आर्थिक प्रगती होईल, भरभराट होईल आणि आपल्या घरामध्ये सर्व सुख येतील. तर अशा प्रकारे आपण जन्माष्टमी साजरी करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.